नमस्कार मित्रांनो, आज आपण मोदीजींचं पत्र वाचूया. लाभार्थियों का समृद्धी मोदी की गॅरंटी. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना पत्र. माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना माझा रामराम. 10 वर्षापूर्वी तुम्ही सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद देत तुमची सेवा करण्याची संधी दिली. सत्तेत आल्यानंतर विकासाच्या दृष्टीने समाजाच्या सर्वात तळाशी असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने आपण अंत्योदयाचा मूलमंत्र अंमलात आणण्यास सुरुवात केली. सरकार स्थापन होताच आपले सरकार गरिबांसाठी समर्पित असेल असे जाहीर केले होते. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या प्रेरणेने या 10 वर्षात गरिबांच्या अडचणी कमी होतील आणि त्यांचे जीवन सुसह्य होईल अशा योजना सातत्याने राबविल्या आहेत. भारतात गरिबी हटावचा नारा अनेकदा दिला गेला होता, पण या घोषणा देऊनही गरिबी हटली नाही. त्यावेळी सत्तेत असलेले पक्ष गरिबी हटवण्याच्या नावाखाली राजकारण करीत असत, मात्र त्यांच्यासाठी त्यांनी कोणतेही कृती धोरण आखले नाही. आपल्यासाठी 4 जाती सर्वोच्च आहेत: गरीब युवक, शेतकरी आणि महिला. जेव्हा गरीब युवक, शेतकरी आणि महिलांचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल असा माझा विश्वास आहे. आज देशात गरीब कल्याण, महिला सबलीकरण, युवक प्रगती आणि शेतकरी सन्मानाचे नवे अध्याय लिहिले जात आहे. 2014 पासून आतापर्यंत 25 कोटी नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान याबाबतीत सुधारणा झाली असून ते गरिबीतून बाहेर आले आहेत. भाजप सरकारच्या योजनांचा सर्वाधिक लाभ या 4 जातींना मिळाला आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 30 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. 11 कोटी घरांत नळाद्वारे पाणी पोहोचत आहे. आयुष्मान योजना आणि जनऔषधी केंद्र करोडो लोकांसाठी वरदान ठरत आहे. अयोध्येतील भगवान श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना हे 500 वर्षांहून अधिक काळ देशवासियांनी दिलेल्या संयम, त्याग, निष्ठापूर्ण लढ्यांचे फळ आहे. हा क्षण आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने चाललेला नव्या भारताची ओळख करून देणारा आहे. गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारने रामराज्याचा मार्ग अवलंबून भारताला स्वावलंबी आणि विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत. चांद्रयान-3 ने चंद्रावर देशाचा तिरंगा फडकावला. G20चे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवून जगाला मार्गदर्शन केले. लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवून महिलांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिला. याशिवाय रेल्वे, रस्ते, विमानतळ, शैक्षणिक संस्था, तांत्रिक केंद्र, सीमा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध अशा प्रत्येक बाबतीत भारत प्रगती करत आहे. गेल्या 10 वर्षात देशाचा सर्वांगीण विकास होतो आहे, तो तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळेच. मला विश्वास आहे की मला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम भविष्यातही मिळत राहील. याच्याच आधारे मी विकसित आणि मजबूत नवीन भारताचे स्वप्न अधिक गतीने आणि ऊर्जेने पूर्ण करू शकेन. उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपला प्रधानसेवक नरेंद्र मोदी. अंत्योदयाचा मूलमंत्र. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरण. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
4 कोटीहून अधिक गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत 14 कोटीहून अधिक घरांमध्ये नळांचे पाणी आणि 100% घरामध्ये वीज पोहोचली. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 53 लाख फेरीवाले विक्रेत्यांना कर्ज वाटप. 51 कोटीहून अधिक जनधन खाती उघडून गरिबांना बँकिंग प्रवाहात आणले गेले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 2,80,000 कोटी रुपयांहून अधिक थेट आर्थिक मदत. 10 कोटीहून आर्थिक मोफत गॅस LPG कनेक्शन दिली आणि 12 कोटी शौचालय बांधली. आयुष्यमान भारत अंतर्गत 55 कोटी लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच. पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास. विमानतळांची संख्या 74 वरून 149 इतकी म्हणजे दुप्पट झाली. 2047 पर्यंत 4,500 पेक्षा अधिक वंदे भारत ट्रेन्स उद्दिष्ट. आतापर्यंत 41 वंदे भारत ट्रेन्स कार्यरत. 2014 पासून प्रतिदिन 27 किमी या वेगाने. 2013 मध्ये हा वेग 13 किमी प्रतिदिनी एवढा होता. 1,46,000 किमी राष्ट्रीय महामार्गांची बांधणी. 3,28,000 किमी ग्रामीण रस्त्यांची बांधणी. राष्ट्र प्रथम सशक्त भारत. भारत आता जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर डिजिटल आर्थिक व्यवहारामध्ये नंबर 1 आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले कमी झाले आणि पर्यटनात अभूतपूर्व वाढ झाली. लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव. चंद्रयान-3 मोहिमेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषद 2023चे यशस्वी आयोजन. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना. कोरोनाच्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी लोकांना देशाच्या विविध भागातून आपल्या घरी सुरक्षितरित्या पोहोचवले. आतापर्यंत सुदान, युक्रेन, लिबिया आणि येमेनमधून 30,000हून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली. मोदी की गॅरंटी. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी नंबर दिला गेला आहे 9638002024 वर मिस कॉल द्यावयास.